तर थोडक्यात आपण कंपाऊंडिंगची ताकद असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की व्याजावरच्या व्याजाची ताकद. आणि कंपाऊंडिंगमध्ये 2 फॅक्टर्स फार अंडररेटेड आहेत आणि हे बहुधा कुठं सांगितले जात नाहीत. कोणत्या सेशन्समध्ये असेल किंवा कोणत्याही यूट्यूब व्हिडिओजमध्ये किंवा कोणत्याही लाईव्ह सेशन्समध्ये ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंपाऊंडिंग ही जी ताकद आहे किंवा ही जे मॅजिक आहे हे एका फॅक्टरशिवाय पूर्णपणे निष्प्रभ ठरतं, पूर्णपणे इन व्हेन किंवा पूर्णपणे बिनकामाचं ठरतं आणि ते म्हणजे पेशन्स. याचंच एक उदाहरण आपण बघूया. समजा आपण 1 लाख रुपये गुंतवले इयर 1मध्ये, ठीक आहे. तर हे जे आपण 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत, इथे तुम्हाला दिसतं बेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, याची व्हॅल्यू पहिल्या वर्षाच्या शेवटी झाली 1,12,000. पण 5व्या-6व्या वर्षीच तुम्हाला असं वाटलं समजा की चला खूप झालं आता आणि मी हे माझे पैसे परत घेतो. सो आपण काय केलेलं आहे की 1 लाखाची जी व्हॅल्यू आहे ती 1,76,000 झाल्यानंतर 5 वर्षामध्ये विड्रॉ करून टाकली. सो आपल्याला 5 वर्षामध्ये रिटर्न्स किती मिळाले? जवळजवळ 76,000 रुपये मिळाले. 1 लाखावरती 76,000 हा आकडासुद्धा डिसेंट आहे. 76,000चे आपण जर का रिटर्न पर्सेंटेजमध्ये काढायला बघितले तर अंदाजे आपण म्हणू शकतो की 13% आसपास दरवर्षी आपल्याला मिळाले, विच इज अ डिसेंट रिटर्न. पण खूप एक्सपोनेन्शियली ग्रो झाली एक आपली वेल्थ नाही. आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलं की इन्फ्लेशन जे आहे ते 6 ते 8% आसपास असतं आणि 13% म्हणजे 4 ते 5% आपण इन्फ्लेशन बीट केलेलं आहे, हरकत नाही. पण जर हे 1 लाख रुपये बाहेर न काढता, नायदर त्यावरचं इंटरेस्ट नॉर त्यावरचं मनी, जे बेसिक प्रिन्सिपल आहे, हे काही न काढता आपण जर तसेच ठेवले विथ पेशन्स तर मात्र हे खूप एक्सपोनेन्शियली ग्रो होऊ शकतात. म्हणूनच जेव्हा कंपाऊंडिंग प्लस पेशन्स हे दोन्ही एकत्र येतं त्यावेळेला एक्सप्लोजिव्ह किंवा एक्सक्लुझिव्ह आणि खूप एक्सपोनेन्शियल वेल्थ आपल्याला क्रिएट करता येऊ शकतं. तर आपण बघूया, जर हे 40-42 वर्ष आपण ठेवले, यामध्ये मी साधं गणित केलं आहे. युजली 18व्या वर्षी किंवा 19व्या वर्षी पैसे ठेवले जातात एखाद्या नवीन जो कोणी करिअर सुरू करणार आहे, शिक्षण सुरू करणार आहे त्या मुलाच्या नावाने, आणि ते त्यांनी तसंच ठेवले तर त्या पैशाचे किती होऊ शकतात? साध्या सोप्या 12%च्या रिटर्नच्या बेसिसवरती. तर 42 वर्षांमध्ये 1 लाख रुपयांचे होऊ शकतात तब्बल 1,16,72,000 रुपये. म्हणजेच 1,16,00,000 जे आहेत आपले मायनस 1 लाख आपण जर केले तर 1,15,00,000 तर आपल्याला फक्त कंपाऊंडिंग मिळवून देते. आणि यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हली काय करायचं आहे का? जॉबला जायचं आहे, 9 to 5 करायचं आहे, मग पैसे मिळतील? नाही. इट इज कम्प्लिटली अ पॅसिव्ह इन्कम. यामध्ये फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे पेशन्स. आपण जितकी जास्त वर्ष चांगल्या ॲसेट क्लासमध्ये पैसे ठेवू तेवढी कंपाऊंडिंगची पॉवर आपल्या बाजूने येताना दिसते. आणि म्हणूनच वॉरन बफेटचं सुद्धा जेव्हा आपण वेल्थचा चार्ट तुम्ही बघाल, तुम्ही कुठेही गुगल करू शकता, तर तो पहिली काही वर्ष फ्लॅट आहे आणि नंतर मात्र खूप एक्सपोनेन्शियली ग्रो झालं आहे. हेच कंपाऊंडिंगची ताकद आहे. आणि दुसरी महत्त्वाची ताकद, पेशन्स हा एक फॅक्टर झाला, पण त्याचसोबत दुसरं एक मी तुम्हाला उदाहरण देऊन बघतो की हे जे 1 लाख रुपये आहेत, समजा मिस्टर XYZ आहे असं आपण धरू, आणि त्यानंसुद्धा ABC आणि XYZ अशी 2 उदाहरणं घेऊया. ABCने काय केलं की 1 लाख रुपये जे आहेत हे गुंतवले आणि त्यावरती जे व्याज येत राहिलं, इथं तुम्हाला जे रुपी टर्म्समध्ये व्याज दिसते ना, हे तो रिइन्व्हेस्ट करत गेला, बरोबर. एका पद्धतीनं व्याज बाहेर न काढणं म्हणजेच रिइन्व्हेस्ट झालं आहे ते. पण XYZ काय म्हणाला, मला दरवर्षी माझं व्याज बाहेर काढायचं, मला यात नाही ठेवायचं हे व्याज, मी ते घेणार आणि मी चैनी करणार, मी नवीन काहीतरी गोष्ट घेईन, मी व्हॉट आय विल डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू डू. तर त्या केसमध्ये काय होईल, मिस्टर ABC जो आहे याचे मात्र 1 लाख रुपयांचे 1,16,00,000 रुपये होतील, म्हणजेच 116 लाख होतील. पण जो दुसरा आहे मिस्टर XYZ, त्याचं काय होईल, तर दरवर्षी आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही बाजूला काढतो आहे, बाहेर काढतो आहे, म्हणजेच त्याचे पैसे चक्रवाढ व्याजाने कंपाऊंडेड पद्धतीने ग्रो होणार नाहीत. तर काय होईल, पहिल्या वर्षी त्यानं 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यावरती 12,000 रुपयाचं इंटरेस्ट मिळालं, ते त्यानं बँकेतून बाहेर काढून घेतलं किंवा म्युच्युअल फंडच्या स्कीममधून बाहेर काढून घेतलं. पुढच्या वर्षी काय झालं, त्याची बेस व्हॅल्यू जी आहे ती 1 लाख रुपयेच राहिली. पुन्हा ही 1 लाख रुपये राहिल्यामुळं त्याला 13,440 रुपयाचं रिटर्न मिळण्याऐवजी दुसऱ्या वर्षीसुद्धा परत 12,000 रुपयाचंच रिटर्न मिळालं, ते सुद्धा त्यानं परत बाहेर काढून घेतले. असंच पूर्णच्या पूर्ण 42 वर्ष होत गेलं. म्हणजेच काय झालं, जे 12,000 रुपयाचं रिटर्न आहे किंवा 12,000 रुपये हे मिळत आहेत, हेच त्याला 42 वर्ष मिळत गेले. म्हणजेच काय झालं, 12,000 × 42 आपण जर का केलं तर रफली हे होतात 5,04,000 रुपयाच्या आसपास. सो
याच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ABC आणि XYZ दोघांनी एकाच वेळेला इन्व्हेस्टमेंट केली होती 1 लाख रुपयांची. एकाचे झालेत 1,16,00,000 रुपये आणि दुसऱ्याचे मात्र 1 लाख जे होते त्याचे झाले 5 लाख रुपये, 5,04,000 रुपये. म्हणजेच फक्त इथे 4 लाखची ग्रोथ झाली आणि इथे मात्र 1,15,00,000ची ग्रोथ झाली. सो तुम्ही बघू शकता जेव्हा कंपाऊंडिंग प्लस पेशन्स आणि पेशन्ससोबतच इम्प्लाइड आहे इथं रिइन्व्हेस्टमेंट, हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा आपल्याला कंपाऊंडिंगची पॉवर बघायला मिळते. आता यावरती दुसरं एक असं इम्प्लिकेशन असू शकतं किंवा दुसरी एक बाजू अशी असू शकते की जो दुसरा आहे मिस्टर XYZ याने 12,000 रुपये काढून घेतले ते ॲसेट क्लासमधून, पण ते दुसरीकडे कुठेतरी गुंतवले आहेत आणि त्यातूनसुद्धा आपले पैसे ग्रो केले. देन दॅट इज ऑल्सो गुड स्ट्रॅटेजी किंवा गुड थिंग. पण आपण इथे प्युअरली कंपाऊंडिंगच्या अँगलने ही गोष्ट बघतो आहे. म्हणून आपण जे काही पैसे गुंतवलेत ते छोट्या छोट्या इंटरवलला परत परत काढून घेण्यापेक्षा आपले जर का गोल लाँग टर्म असेल पहिली कंडिशन, आणि दुसरी कंडिशन म्हणजे ॲसेट क्लास चांगली असेल, चांगलं रिटर्न देणारी असेल, इन्फ्लेशन बीटिंग उत्तम रिटर्न देणारे असेल, तर लाँग टर्ममध्ये त्यामध्ये पैसे तसेच ठेवणं खूप चांगलं असतं. जर आपण ते आधेमध्ये सारखे काढत राहिलो किंवा अजून काही करत राहिलो तर इट डिस्टर्ब्स द फ्लो. तुम्ही रिइन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही आधेमध्ये लमसमसुद्धा त्यामध्ये टाकू शकता गोष्टी. असं नाही की इथे 1 लाख रुपये दिसत आहेत म्हणजे इथे 1 लाखच हवेत. यामध्ये समजा तुम्ही अजून 2 लाख रुपये ॲडिशनल वाढवले तर तुमचा बेस ऑटोमॅटिकली 2,21,000 पासून 4,21,000 होईल आणि तुम्हाला हायर रिटर्न्स मिळतील. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक वाढवू शकता, पण जी आपण काढून घेतो गुंतवणूक आधेमध्ये आणि त्यामुळे कंपाऊंडिंगचा फुल्ली बेनिफिट घेत नाही फॉर द लॉंगर पिरियड ऑफ इयर्स, यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. आणि जेव्हा आपण व्हॅल्यू चार्टवरती नजर टाकतो ना याच्या, तेव्हा तुम्हाला इथे क्लिअरली दिसेल जी व्हॅल्यू आहे ही सुरुवातीची वर्ष बघा तुम्ही, एक पद्धतीचा फ्लॅट आहे. म्हणजे व्हॅल्यू इन रुपी टर्म्स जर आपण बघितली तर 25 लाखाचा हा जो बेस आहे याच्या आधीही तशी बऱ्यापैकी फ्लॅट आहे. म्हणजे 20 लाखापर्यंत पहिली बरीच वर्ष 20 वर्ष खूप फ्लॅट पद्धतीनं राहिले. पण जसं 20व्यापासून आपण 25व्या वर्षी गेलो आणि मग 30व्या वर्षी गेलो तशी इमिजिएटली आपले जे 1 लाख रुपये होते त्याची व्हॅल्यू 25 लाख टच झाली. त्यानंतर फक्त 3-4 वर्षामध्ये 50 लाख टच केले, 2 ते 3 वर्षामध्ये 75 लॅक्स टच केले आणि 1 कोटी टच करायला लिटरली 3 ते 4 वर्ष लागली. हीच ताकद आहे कंपाऊंडिंगची.